असं काम करावं लागतंय, आता आम्हाला खायला भेटणार नाही. काम करायला लागते, खायला भेटणार नाही म्हणजे? अरे वा, काय वस्तू बोलली रे बायको सारखी एकदम. किती आनंद झाला बायकोला. मग पोळी फुगली की मग आनंद होणारच ना. आज बायकोने गेलाय पुरणपोळ्याचा बेत. मुलांची आज खास फरमाईश. आज बायकोने स्पेशल सुट्टी घेते त्यासाठी, मुलांसाठी. मम्मीचं चाललं आराम. पुरणपोळी. यज्ञू कुठे गेला? यज्ञू आला का? आला यज्ञू आला. यज्ञूसाठी स्पेशल पुरणपोळी बनवती मम्मी. आमटी झाली का रे? आमटी झाली का? आज मस्त बेत बनवला बायकोनी पुरणपोळ्याचा. आज लय दिवसांनी पुरणपोळी खातो आज आम्ही सगळे. आज कारण की आज बायकोनी सुट्टी काढली. पोरांची फरमाईश, नवऱ्याची फरमाईश. सगळ्यांना सुट्टी, मला एका सुट्टी घेतली तरी काम करायला लागतं मला घरात. आहे की आणि मदत करतो की. म्हणताय का मदतीला हात लावताय का? करतो ना मी, मदत करतो, वाटायला मदत करतो मी. कसं करायचं सांग. सासूबाई बाबा कशा बसल्या त्या आमच्या? नुसते पुरणपोळी खायची फरमाईश असते. काय करू लागत नाही ते अजिबात. बायकोने बघा आमटी बनवली. आमटी झालेली कशी आली बघू आमटी. दाखवतो तुम्हाला आमटी. वाव, काय तर्री सुटली आमटीला. नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. हा, कशी आली बघा, एकदम लाल लाल भडक मस्त आमटी. आमटी बघून तोंडाला पाणी सुटलं. असं वाटतं पिवशी वाटतं आता. आमटी तरी भाजी आलेली. आमटी बघून तोंडाला पाणी सुटले. पाणी ते वाटीत घेऊन मस्त पिवशी वाटायला लागलं. पण जरा तर मात्र बायकोला आपण जरा मदत करू लागूया. मदत करू लागतो बायकोला जरा. आता बायको कशी माझ्या नावाने चालत नाही तुमची. कसं चालली माझी. काय एवढं शूट करतो मस्त, एवढं व्हिडिओ करतो चांगलं. हां, कशी बनवते बायको तर दाखवते मी सगळं. आता बोलल मीच केलं सगळं. मदत करतो पटकन. आता आम्हाला खायला मिळायची डबल. चला मग द्या इकडं बायको, चला करू लागतो तुम्हाला. आता आम्हाला द्यायचे नाही पटकन खायला. बघू कसं आलं सारण. काय आहे सारण? पुरण. हो सॉरी, पुरण सारण म्हणतोय. हा मसूद झालंय. या चाळणीमध्ये करावं लागतं काय? चाळणी पाट्यावर. आता पाट्यावर वाटायचं मला खायला लागलंय. बरं ते इकडं मी ट्राय करतो. पहिला असं घ्यायचं काय? असं चेंगरायचं. ती दुसरी का नाही पाहिजे आपल्याला. पुरण हे करायचं, बारीक करायचं. हे असं काम करावं लागतंय, नाही तर आम्हाला खायला भेटणार नाही. काम करायला लागते, खायला भेटणार नाही म्हणजे? असं म्हणत नाही तुम्ही कधी बायकोला, तू आरामात बस, मी करतो सगळं पोळ्यांचं काम, स्वयंपाक. पुरणपोळी करायला स्वयंपाक तरी करता का? झालं काय? जरा पुरण बघू. दाखवले पुरण दाखवले. चाटेला म्हणतो की खायला. चांगलं आहे पुरण. कसं करतो आता मी, बघा दाखव इथं मला. गोड झाले का बाळा? हा गोळे गोळे. बघा पुरणपोळीसाठी माझा नवरा कसं काम करतोय. काय खायचं मला करावं लागणार. झालं का बारीक? चला आता मस्तपैकी पुरण वाटून झालेलं आहे. आता पीठ मळायचं आणि पुरणपोळी लाटायला सुरुवात करायची. छान असं बारीक झालेलं आहे पुरण. ते असं का भरून घेते याच्यामध्ये? ते खूप मोठं भांड आहे ना, म्हणजे कसं छोटं बरोबर होते. लाटा पटपटाचा पोळ्या खाऊन द्यावी, भूक लागली. पुरणपोळ्या म्हणले किती पसारा गराडा पडतो भांड्यांचा. साधं सुद्धा नाही पुरणपोळ्या बनवणं म्हणजे.
सगळी भांडी ना भांडी निघतात फळीवरची सगळी माहितीये का. बाय 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 बाय. घड्याळात बघा बरं किती वाजलेत. हा नवऱ्याला माझ्या अजिबात राहावं झालंय. हे बघ पोळी घेऊन खायला बी सुरुवात झाली. आता संपवताय का काय. पोळ्या खायच्या नाहीत वाटतं. हा त्याच्यावर कुरवडी बिरवडी घेऊ द्याल, बनवू द्याल, तळू द्याल, मग खा. आधीच बसले खायला. ढेरी वाढायला लागली. ढेऱ्या बाबा होत चालला तुम्ही. अरे बायको पुरणपोळी मध्ये कांद्याचं बेत काय या. मला काय माहित. अरे खरंच की. चला आता मग बायकोची सुरुवात झालेली. आता पोळी बनवायला मस्त एकदम. आता छानशी पोळी तयार होते. अरे वा. होऊन तर दे. दुपारी शाळेतून आल्या ते मम्मीला कसं कळलं माझ्या मनातलं काय माहिती. मला पुरणपोळी खायची म्हणून मम्मीनी सकाळी सगळं आणून ठेवलं. मग दुपारी सगळं बनवत होती. मी आलं का असलं मस्त वास सुटलेला आमटीचा. मला भूकच लागलेली. आता होतंय मग हळूहळू खायचं असतं. गबा गबा खाली की त्यानं खाल्लं. अभी मजा आएगा ना भिड़ो. पुरणपोळी आता मस्त आहे मम्मीची. झाली पुरणपोळी. या पोळपाटात पोळ्या जमतात का व्यवस्थित. मग छान येतात. माझ्या नवऱ्याने मस्त माझ्यासाठी खास व्हाईट मार्बलचा पोळपाट बनवून घेतलेला आहे. किती छान असा मार्बलचा बनवलाय. व्हाईट मार्बलचा पोळपाट. आता पीठ लागले त्याला. त्यांनी माझ्यासाठी खास बनवलेला आहे मार्बलचा व्हाईट मार्बल. मला तो खूप आवडला. पूर्ण व्हाईट मार्बलचा पोळपाट आहे स्पेशली. तो पण सगळ्यात महाग आहे बरं का. बायकोसाठी स्पेशल नको का काहीतरी. हे पोळपाट बनवलंय मी. खूपच महाग आहे याला. व्हाईट मार्बल म्हणतात त्याला. आर्टिफिशियल मार्बल त्याचं पोळपाट बनवलं आहे. खूप कॉस्टली भेटतं बरं काही. आजकाल त्याची ट्रेंड खूप चालू आहे. कारण की त्याला किचनला वगैरे खूप जण यूज करतात. ते कटिंगला तर एवढं हार्ड जातं ना. बापरे वैताग येतो कटिंग करायला. तर कसं बनवलं मी मलाच माहिती आहे. खूप वेगळे. पण म्हटलं चला बायकोसाठी स्पेशल आपले पोळपाट ठेवावं चांगलं बनवून. तर बायकोला खूप आवडले ते. बघितलं स्वतःच्या हाताने बनवले माझ्यासाठी पोळपाट. एका साईड फुटलेली झाली. अरे वा काय वस्तू बोलली रे बायको सारखी एकदम. किती आनंद झाला बायकोला. मग पोळी फुगली की मग आनंद होणारच ना. तुझ्यासारखीच फुगली. माझ्यासारखी फुगली ना. रुसून बसली की अशी फुगते ना. या सगळ्यांनी पोळी खायला गरम गरम. पटकन द्या बाबा खायला. असं झालं की कधी खातोय गरम गरम पोळी. मस्त आता कांदे भजी तळून झालेले आहेत आणि बावळे पण तळून झालेले आहेत. नवऱ्याच्या तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे. आणि आता तुम्ही सर्वांनी या खायला. बायकोने असल्या भारी मस्त बनवलं जेवण. आज लाईट गेलेली आमची तर. हां कसं आलं जेवण. मस्त बनवलंय. जेवायचं आता जमतो. तर जेवण तर फुल झालेलं आहे. आता दाबून झालेलं मस्त. पोळ्या खाऊन एकदम लय भारी वाटलं. लय दिवसांनी पोळ्या खाल्ल्या बायकोच्या हातच्या. सर्वजण खुश झाले पोळ्या खाऊन. मस्त जेवण झालेलं आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट पण करत जाऊ मित्रांनो. काय तुमच्या कमेंटची, तुमच्या लाईक सबस्क्राईबची खूप आम्हाला गरज आहे. मोटिवेशनची गरज आहे. त्यातून आम्हाला मोटिवेशन मिळतं. नवीन नवीन व्हिडिओ करायला मोटिवेशन मिळतं आम्हाला पण. तर कॉन्फिडन्स पण वाढतो. त्यामुळे प्लीज मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. आता झोप पण तशी आलेली आहे भरपूर. झोपायचं. चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथंच संपवतोय, एंड करतोय. आपण परत एकदा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. मग चला बाय बाय अँड गुड नाईट.